संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी वाऱ्यानं पुतळा कोसळतो, लोकसभा गळते, राम मंदिरही गळतंय, हे गळती सरकार आहे अशी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना नाना पटोलेंची एंट्री झाली। त्यावेळी ठाकरे पुढचा बॅट्समन आलाय असं म्हणाले आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्यात। तर 2 दिवसापूर्वीच काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री नाना पटोले असं वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। निष्ठेचं पाणी नाही प्यायला असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंवर केला। पैठणमधील सभेत ते बोलत होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठणमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली, यावेळी ते बोलत होते। सत्ता येते जाते, मात्र गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। शिर्डीतील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महाअधिवेशनाला त्यांनी हे वक्तव्य केलं। सत्ता आणून कर्मचाऱ्यांना न्याय देणार, कारण सत्तेची नाही तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची चिंता असल्याचं ठाकरे म्हणाले। जुनी पेन्शन योजनेवरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। सत्तेत आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणार असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं। हे वचन ऐकून सत्ताधाऱ्यांना घाम फुटणार आहे आणि त्यामुळे कदाचित या कॅबिनेटमध्ये तुमची मागणी मान्य होईल असा टोला ठाकरेंनी राज्य सरकारला लगावला। सत्तेत आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणार अशी घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली। ठाकरेंच्या या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांना बजेट कळतं का अशी उपरोधिक टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे। अहमदनगरमधील पेन्शन महाअधिवेशनात दीपक केसरकर यांच्या भाषणादरम्यान गोंधळ झाला। जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली। त्यानंतर जुनी पेन्शन एवढीच पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अशी गॅरंटी सरकारनं घेतल्याची ग्वाही दीपक केसरकर यांनी दिली आहे। भगीरथ भालकेंनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय। पंढरपूर मतदारसंघात त्यांनी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली। या यात्रेतून ते दररोज 6 गावांना भेट देत आहेत, नागरिकांशी संवाद साधतायत। या यात्रेनिमित्तानं भगीरथ भालके यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याची चर्चा सुरू आहे। बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असणारे बॅनर लागले। मात्र त्यात अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावला होता आणि हा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर नांदेड शहरात लावण्यात आले। अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं भाजप पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावलेत। त्यावर फडणवीसांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे। सुसंस्कृत महाराष्ट्र, सुसंस्कृत पक्ष, सुसंस्कृत नेता असा उल्लेखही या बॅनरवर आहे। पुरंदरमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। विद्यमान आमदार संजय जगताप यांना आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते सरसावलेत। सासवड जेजुरी मार्गावर विरोधकांनी परिवर्तन घडवणार अशा आशयाचे बॅनर लावलेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून अद्यापही महायुतीत चढाओढ सुरू आहे। गुलाबी होण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। तर आपल्या कपड्याचा रंग पांढरा आहे, तो कुठल्याही रंगाला फेंट करू शकतो आणि कुणातही मिसळू शकतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला। लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी राज्य सरकारला सवाल केलाय। 1,500 रुपये महिलांना देत आहात, ठीक आहे, मात्र मायमाऊलींच्या आबरूच्या रक्षणाचं काय असा सवाल शरद पवारांनी केलाय। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे। लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हेच बहिणीला कळत नाहीये। प्रत्येक जण म्हणतो मीच तुझा भाऊ, हे सगळे फुकट खाऊ, जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात, मीच तुझा भाऊ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। योजनेसाठी नियोजन कसं करतात हेच उद्धव ठाकरेंना माहीत नसल्याचं म्हणून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली, त्याला दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी परिसराची पाहणी केली आहे। राज्य शासनाच्या वतीनं बांधण्यात आलेल्या वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण करण्याचा मानस आहे आणि त्यामुळेच प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे।
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शेतीच्या नुकसानाची पाहणी केली। अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्ह्यातील 4000 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार असल्याचं आश्वासन आत्राम यांनी दिलं। आरक्षण भारताचा आत्मा आहे, संविधानाचा आत्मा आहे, मात्र संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती परदेशात जाऊन आरक्षण विरोधी वक्तव्य करते अशी टीका उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राहुल गांधींवर केली आहे। आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावरून राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। भाजपनं मुंबईत बॅनरबाजी केली आहे। भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीनं वरळी, दादर, घाटकोपरसह विविध ठिकाणी राहुल गांधींविरोधात बॅनर लावण्यात आलेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे। आप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली। यावेळी बोलताना दिल्लीच्या जनतेच्या आदेशानंतर पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार असं ते म्हणाले। आपली मलिन प्रतिमा सावरण्यासाठी केजरीवाल केविलवाणी स्टंटबाजी करतायत असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय। केजरीवालांनी 2 दिवसानंतर राजीनामा देण्याची घोषणा केलेली होती आणि त्यावर दरेकरांनी टीका केली आहे। केंद्र सरकारनं अरविंद केजरीवालांना दिलेली वागणूक दुर्दैवी अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। केजरीवाल जेलमध्ये असताना आरोग्यासंदर्भात केंद्र सरकारनं हलगर्जीपणा केला असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला आहे। मराठा आंदोलक राजश्री उमरे यांनी 2 आठवड्यांसाठी उपोषण स्थगित केलंय, तर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही दिलाय। राजश्री उमरे यांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाला यश आलं। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाचं शिष्टमंडळ यांच्यातील बैठक पार पडली। धनगर समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून कशा पद्धतीनं आरक्षण देता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं। नितीन गडकरींनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली। अटल सेतू पुलाला जोडून बंगलोरसाठी 14 लेन रस्ता तयार करण्यात येतोय। पुणे रिंग रोडला हा रस्ता जोडला जाणार आहे असं गडकरी म्हणाले। तर बंगलोर सोबतच हा मार्ग पुढे संभाजीनगरलाही जोडला जाणार आहे। रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना आता ट्रेनची वाट पाहावी लागणार नाही, कारण लवकरच मुंबईत दर 2.5 मिनिटाला एक लोकल सुटणार आहे। सीबीटीसी म्हणजेच कंबाईन कम्युनिकेशन्स बेस्ड ट्रेन कंट्रोल यंत्रणेमुळेच हे शक्य होणार आहे। अशा प्रकारची यंत्रणा लाभणारं मुंबई देशातील पहिलंच शहर ठरणार आहे। मुंबई महापालिकेकडून गणेश विसर्जनासाठी विशेष क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे। क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे। तसंच 69 नैसर्गिक आणि 204 कृत्रिम तलावांची व्यवस्थाही करण्यात आली आहे। गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईदच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात पोलिसांनी रूट मार्च काढला। नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या हेतूनं रूट मार्च काढण्यात आला। यात पोलीस अधीक्षकांसह कर्मचारी उपस्थित होते। गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात पोलिसांनी पथसंचलन केलं। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव दल, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले। पथसंचलनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील लोकवस्तीत भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत। क्रिस्टल सोसायटी परिसरातील एक चिमुकली रस्ता ओलांडत असताना अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यानं चावा घेतला, त्यामुळे मोशी परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। गोळीबार प्रकरणातील संशयित मयूर बेद यानं दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचं तपासात समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। अकोल्यातील भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रामप्रकाश मिश्रा यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी नागपूरमधून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। 2 हल्लेखोरांनी मिश्रा यांच्यावर चाकू हल्ला करत त्यांना जखमी केलं होतं। आरोपींनी कोणत्या हेतून हल्ला केला याचा तपास सुरू आहे। भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी सुगंधित तंबाखू जप्त केलाय। गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करत गाडीसह तंबाखू जप्त केला, ज्याची किंमत 1,20,000 इतकी। कल्याण डोंबिवलीत टेम्पोतून गोमांस तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला। हिंदू संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 टेम्पो पकडलेत। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले। मुंबईत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले।
किल्ले रायगडाच्या घाटात बस दरीत कोसळली. रायगडहून ऐरोलीला परत जाताना पाचाड आणि कोनसर दरम्यान घाटात हा अपघात घडला. घाटातील अवघड वळणावर बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस 50 फूट खोल दरीत कोसळली. महाड अग्निशमन दल आणि पोलिसांकडून तातडीनं मदत कार्य सुरू करण्यात आलं. निपाणीजवळील तवंदी घाटात भीषण अपघात झालाय. बेळगावहून कोल्हापूरला निघालेल्या कंटेनरनं तब्बल 7 गाड्यांना उडवलं. यात 3 जण जागीच ठार झालेत तर 6 जण गंभीर जखमी झालेत. हा अपघात इतका भीषण होता की यात गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झालाय. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली. सांगलीच्या आष्टामध्ये एका शेतात मगरीचं पिल्लू सापडलं. खोतमळाच्या रस्त्यावरील झुडुपात 4 फुटाचं मगरीचं पिल्लू आढळल्यानं खळबळ उडाली. ग्रामस्थांनी हे पिल्लू पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले. मात्र या ठिकाणी मगरही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वनविभागाकडे शोध मोहिमेची मागणी केली आहे. दुर्मिळ फुलांनी साताऱ्यातील कास पठार बहरलंय. 5 सप्टेंबरपासून कास पठार पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनीही कास पठारावर गर्दी केली आहे. अहमदनगरमध्ये महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आलं. 1111 महिलांनी यात सहभाग नोंदवला. टाळ्यांच्या गजरात शंखनाद करत महिलांनी गणरायाला नमन केलं. यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला सहभागी झाल्या होत्या. लोणावळ्यातील एकविरा देवीच्या कारला गडावर लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ रंगला. गावात गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवस लेकी मागण्याचा खेळ संपन्न होत असतो. एखाद्या लहान मुलीला मुलाच्या वेशात सजवण्यात येतं. मुला मुलीच्या पसंतीनंतर लग्नाची तयारी असते. ढोलताशाच्या गजरात नवरा नवरीची वरात काढली जाते. गोंदियाच्या रिसामा गावातील युवा गणेश मंडळानं गणेशोत्सवानिमित्तानं रनिंग स्पर्धेचं आयोजन केलं. नागपुरातील महिला धावपटूनं या स्पर्धेत बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला. तसंच रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. बेटी बचाव बेटी पढावसह इतरही विविध सामाजिक उपक्रम गणेश मंडळ राबवत असतं. हिंगोलीच्या श्रीराम बाल गणेश मंडळानं महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत जनजागृतीपर देखावा साकारला. देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्यानंच बेटी बचाव बेटी पढावचा देखावा तयार करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. येलो मोझॅकमुळे पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसतोय. या रोगाचा प्राथमिक प्रसार बियाणांमार्फत तर दुय्यम प्रसार रसशोषक किडींमार्फत होतो. त्यात प्रामुख्यानं पांढरी माशी मावा या किडींचा समावेश आहे. यासोबतच येलो मोझॅकचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याचंही मार्गदर्शन आता कृषी विभागाकडून केलं जात आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे परिसरात सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्याचा उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अमरावतीत अतिवृष्टीचा कपाशीला मोठा फटका बसलाय. आंतरमशागत न झाल्यानंच शेतकऱ्यांना 8 एकरातील कपाशी आणि तुरीवर रोटावेटर फिरवला. सततच्या पावसानं शेतकऱ्यांना आंतरमशागत करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलंय. आता पिकातून उत्पादन होणार नसल्याचं लक्षात येताच शेतकऱ्यांना 8 एकर शेतात कापूस आणि तूर पिकावरून रोटावेटर फिरवला.